हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. चला, आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात या पोह्यांनी झाली आहे आणि आजचा दिवसही खास आहे. माझा आज आहे वाढदिवस आणि आज मी 30 वर्षाची कंप्लीट झाली आहे. आता 30 वर्षामध्ये मस्त माझं 2 मुलंही मोठे झालेत आणि छान वाटतंय. प्रत्येक वर्षी बड्डे येत असतो, पण यावर्षी माझा बड्डे थोडासा खास होता, कारण की यावर्षी मला भरपूर असे गिफ्ट्स मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा बड्डे लक्षात राहिला. मागच्या वर्षी माझा बड्डे कोणाच्याच लक्षात नव्हता, त्यामुळे मी थोडीशी अपसेट झाली होती, कारण की कोणाच्या लक्षात न राहण्यापेक्षा जी आपली माणसं आहेत त्यांच्याकडनं तरी अपेक्षा आपण करू शकतो. चला, तर सकाळचा नाश्ता झाला आहे आणि आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करते. आपण कितीही म्हणत असलो ना की आपण मोठे झालो आहे, बड्डे सेलिब्रेट करायचा नाही वगैरे वगैरे, बड्डे सेलिब्रेट करणं असो किंवा नसो, पण आपल्याला कोणीतरी विश करावं किंवा आपण कोणासाठी स्पेशल आहो हे जरी आपल्याला समजलं ना तरी आपल्याला खूप छान वाटतं. चला, आणि यावर्षी मुलांच्या महिनाभर आधीच हा बड्डेचं लक्षात होतं. रोज डेट बघत होते मम्माचा बड्डे कधी आहे, आणि फायनली तो त्यांच्या लक्षात होता. म्हटलं चला, इतकी मेहनत त्यांनी माझा बड्डे डेट लक्षात ठेवण्यासाठी घेतली, तर त्यांच्यासाठी छान पार्टी तर व्हायलाच हवी. तसं तर मुलांचं म्हणणं होतं की त्यांना म्हणत होते की आपण बाबा केक घेऊन येऊया, पण म्हटलं केक आणण्यापेक्षा मी सगळ्यांनाच तुम्हाला हॉटेलसारखी पार्टी देते, त्यामुळे म्हटलं चला घरीच आपला छानसा बेत बनवूया. आंबे घरामध्ये भरपूर आहे, त्यामुळे मस्त असा आंब्याचा आमरस करायला घेतला. आता आमच्याकडे ना सगळ्या या दिवसांमध्ये फक्त आंब्याच एक फ्रूट आहे जे घरामध्ये इतकं भरभरून आहे, त्यामुळे भरपूर असे आंबे असतात. तंदुरी नान आणि त्याच्यासोबत पनीर बुना मसाला, मस्त 2 रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर करते आणि छान अशी मस्त पार्टी आहे. सो चला, आता तुमच्यासोबत आता मैद्याचे इथे मी बनवत आहे. तुम्ही मैदा नसेल वापरत तर गव्हाचं पीठ किंवा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. सो मी इथे पूर्ण मैद्याच्याच बनवत आहे. तो चवीनुसार मीठ, थोडीशी पिठी साखर घालायची आहे. त्याच्यानंतर इथे बेकिंग पावडर आहे, थोडीशी बेकिंग पावडर. तर मी हे सगळं अंदाजे घालणार आहे. आणि थोडासा खायचा सोडा, चिमूटभरच इथे घातला. आणि जे दही आहे ते मी घरी काल बनवलं, कारण की मला दही लागणार होतं. सो दही एक साधारण एक आता तर थोडंसं आपल्याला लागेल तसं पाणी घालून छान असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात खूप मस्त असे हे तंदुरी नान बनतात. तंदुरी रोटीपेक्षा घरातल्यांना तंदुरी नान खूप जास्त आवडले. सो म्हटलं चला, म्हणजे एकदा लास्ट टाईम आम्ही हॉटेलमध्येही तंदुरी नानच खाल्लेलं होतं आणि खूप असे पातळ आणि मस्त मऊसूत होते, खूप जास्त वरतून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे छान झाले होते, त्यामुळे हेच बनवायला घेतलं. पीठ थोडंसं सॉफ्ट असावं, त्यानंतर त्यावरती तेल घालायचं. तेल सगळ्या बाजूंनी लावून पुन्हा आपल्याला म्हणजे जोपर्यंत आपली बाकीची प्रिपरेशन होते अर्धा तासासाठी जरी सेट झालं तरी खूप छान असे नान बनतात. आज मला इतक्या सगळ्या रेसिपीज करायच्या होत्या आणि यामध्ये प्रत्येकामध्ये दहीचा वापर होणार होता, जेणेकरून ते आदल्या दिवशीच दही लावून दिलं होतं. जिंजर गार्लिक पेस्ट आहे ती याच्यामध्ये टाकते.
त्यानंतर हळद घालायची आहे. पनीरचा मसाला नाहीये, मग एवढेच सर्व आहे माझ्याकडे. तो मी इथे ऍड केलाय. त्यानंतर धना पावडर, आपल्या आवडीनुसार लाल तिखट, त्यानंतर इथे मीठ पण ऍड करते आत्ताच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कसुरी मेथी, जी आपण क्रश करू. छान असं आपलं हे दही तयार झालंय. आता आपल्याला इथे पनीर घालायचं आहे. सो हे होममेड मी घरी बनवलेलं पनीर आहे. तर या ठिकाणी पनीर बारीक कट करून जी आपण दहीची पेस्ट बनवली आहे यामध्ये सगळं घालायचं, मॅरिनेट करायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये तुम्ही नक्की कसुरी मेथी घाला, त्याने चव खूप जास्त छान होते. आणि ही रेसिपी ज्या दिवशी मी मम्मीकडनं घरी आले होते ना, त्यामध्ये खूप घाईघाईमध्ये बनवली होती पनीर भुना मसाला. खूप छान झाला होता. यामध्ये माझ्याकडे आत्ता या मिनिटाला शिमला मिरची नव्हती, त्यावेळेस होती आणि त्यामुळे आणखी टेस्ट खूप छान आली होती. तर साधारण 15 ते 20 मिनिटासाठी आपण ते मॅरिनेट करूया. तोपर्यंत बाकीची जी प्रिपरेशन आहे ते मी करते. तर आता हे सगळं कशासाठी चाललंय ते सांगते. तर काल होता माझा बर्थडे. सो काल मी काही केलं नाही, म्हटलं आता माझ्याकडनं यांना काहीतरी पार्टी देऊया. त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी छान असा घरीच जेवणाचा मेनू बनवत आहे. तर त्यांच्या आवडीचा आहे. त्या दिवशी मी तुम्हाला बोलले घाई गडबडीत खूप पटकन अशी तंदुरी पनीर भुना मसाला ट्राय केला होता, जो की खूप भारी झाला. तो सगळ्यांना आवडला. त्यावेळेस चपाती बनवली होती, पण आज म्हटलं तंदुरी नान बनवूया, जे ते पण त्यांना आवडतं. आमरस करणार आहे आणि या 3 गोष्टी असणार आहे. सो चला, काय होतंय कसं होतंय तेही तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ नक्की बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण की खूप मस्त झाली होती लास्ट टाइम. आता कशी त्यानंतर ना हे माझ्या नंदेने मला आईस्क्रीमची बाउल दिली होती. म्हटलं चला आज त्याच्यामध्ये आईस्क्रीम तर नाही, पण मस्त असा आमरस इथे याच्यामध्ये देत आहे. सो बघा, आणि इतके सुंदर आहे ना, मला खूप आवडले. वाटा ते छान आमरससाठी मी अशी हे बाउल काढून ठेवते. 6 पीस आहे हे. तर तंदुरी भुना मसाला बनवण्यासाठी इथे कांदा कट करून घेतला आहे. भरपूर कांदा, टोमॅटो, शिमला मिरची असेल तर, आणि हे सगळं ना छान असं तेल सुटेपर्यंत, कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे छान परतवून घ्यायचं आहे. नंतर खूप इझी आहे, जे आपण दहीमध्ये सगळं पनीर वगैरे मिक्स करून मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, ते यामध्ये टाकायचं. सिम्पल अशी प्रोसेस आहे. आणि मी मसाला वगैरे थोडंसं मीठ चेक करत होते. सो सगळं परफेक्ट आहे. आता यामध्ये टाकायचं आणि झाकण ठेवून छान असं ठेवायचं आहे. आता यामध्ये ना मी एक गोष्ट विसरले, दह्यामध्ये थोडंसं भाजलेलं बेसन पण घालायचं. आणि कारण की म्हणजे दही फाटत नाही आणि जी काही कन्सिस्टन्सी आहे भाजीला ती खूप छान पद्धतीने येते.
आणि अशा पद्धतीने ना पनीरला मस्त तेल सुटलं आहे. अशा पद्धतीने पनीर बुना मसाला खूप छान पद्धतीने रेडी होतो आणि झटपट होते. चला आता इथे बनवायचे आहे तंदुरी नान. यासाठी मी काळे तीळ घेतले, बटर घेतलं आहे, तूप घेतलं, बटर म्हणजेच आपलं तूप घेतलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आणि पीठ इतकं मस्त असं सॉफ्ट झालं आहे जे तुम्ही बघू शकतात. आणि तंदुरी नानसाठी आपल्याला पीठ असंच लागतं. मैद्याच्या मी केलं आहे मैदा आणि घरातल्यांना आवडत नाही मैद्याचं म्हणजे मिस्टरांना. सो त्यांना म्हणजे अर्धा मी यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकलं आहे कारण की पूर्ण मैद्याचं ते बोलले करूच नको. बघा खूप असं पातळ छान लाटून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण तंदुरी रोटी बनवतो त्यावेळेस ती जाडजाड असते बऱ्यापैकी. पण नान आहे, नानचा शेप तर खरं तर अंडाकृती असतो, पण तव्याच्या हिशोबाने मी गोलच बनवायला घेतले. त्यानंतर काळे तीळ जे होते ते स्प्रिंकल केले, थोडीशी कोथिंबीर टाकली, पुन्हा लाटून घेतलं, छान अशी पातळ झालेले होते. आता पुन्हा पलटी करायचं आणि ना त्याची जी उलटी बाजू आहे ना त्यावरती असं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावलेली बाजू आपल्याला तव्यावर टाकायची आहे. वरती ज्यावेळेस बबल यायला सुरुवात होते त्यावेळेस असा तवा पलटी करून अशा पद्धतीने शेकून घ्यायचा आहे. आता माहिती आहे की अशा पद्धतीने खाणं चुकीचं असतं, पण एखाद्या दिवशी चालतं म्हणून मग ट्राय केलं. त्यानंतर त्याला छान असं तूप लावलं आणि इतकं सुंदर हा नान झाला होता ना. भाजीपेक्षाही नान खूप जास्त छान झालेला, जो की सगळ्यांना खूप जास्त आवडला. सो चला, हॉटेलमध्ये तर आपण नेहमी जातो, पण असंही घरी ट्राय केलं तर तेही एक वेगळं समाधान, एक तर स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं. बघू शकता इतकं सुंदर झालं होतं. आणि स्वीटमध्ये छान असा आमरस होता, त्यामुळे आणखीनच सुंदर जेवण झालं. कांदा, लिंबू, राईस बनवलेला नव्हता, म्हटलं चला हेच इनफ आहे. सो अशा पद्धतीने छान सगळे जेवले ना. आणि सगळे ज्यावेळेस असे पोट भरून जेवतात ना, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काय हवं असतं. आणि चला दुपारचं छान जेवण झालं, मस्त अशी झोप झाली. आता जे काही घरातली पेंडिंग कामं आहेत ती करायची आहे. पण त्याआधी ना मिशोवरनं मस्त असं एक कपडे ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझर मागवलं होतं, जे अगदी कमी प्राईजमध्ये आहे. सो म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि जे माझं छोटंसं काम आहे ते पण आवरून घेऊया. सो अशा पद्धतीचं हे जे काही आहे ऑर्गनायझर, आणि त्याच्यामध्ये तर हे जे मी बॉक्सेस मागवले होते ना, याची लिंक हवी असेल तर नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. 122 रुपयामध्ये 2 मागवले होते आणि खूप छान क्वालिटी आली, कारण की ना प्रत्येकाच्याच वस्तू व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायच्या आहे. त्यामुळे म्हटलं चला छोट्या गोष्टींनी सुरुवात करूया. आता याआधीही मी बरेच ऑर्गनायझर जे घरी बनवले आहे, पण यावेळेस माझ्याकडे बॉक्सेस नव्हते म्हणून म्हटलं चला. तर खूप सुंदर झाले होते. आणि यामध्ये मला ठेवायचे होते मिस्टरांचे ज्या सगळ्या जीन्स आहे, कारण की व्हाईट शर्ट्समध्ये वेगळ्या आणि ब्लॅक शर्ट्समध्ये वेगळ्या होत्या. आणि मी कितीही ऑर्गनाईज करून ठेवलं ना तर ते काही व्यवस्थित ठेवत नाही. तुम्ही बघू शकतात शर्ट्स मी हँगरला अडकवले आहे, त्यामुळे ते व्यवस्थित आहे. पण या पॅन्ट अजिबात तशाच राहत नाही, कधीही मधून ओढली जाते आणि सगळ्या अस्ताव्यस्त होतात. आणि म्हणून यासाठी मला सेक्शन वाईज ते डिवाईड करून ठेवायचं होतं. आणि हीच माझी इथे धावपळ चाललेली. म्हटलं चला आज मस्त जेवण वगैरे करून आराम केला आहे. त्यानंतर आज संध्याकाळीही काही काम नव्हतं करायला, मुलं बाहेर खेळत आहे, तोपर्यंत म्हटलं हे छोटंसं काम आहे तेच करून घेऊया आणि त्यानंतर बाहेर मस्त असं वॉकला जाऊया थोडंसं. सो असा माझा आजचा दिवस होता. आणि नक्की सांगा हे ऑर्गनायझर तुम्हाला कसे वाटलेत ते.
चला फायनली सेक्शन वाईज ठेवले. आता त्यांना आवडतं की नाही, कसं आवडतं ते आपल्याला नंतर कळेल. सो अशा पद्धतीने सगळ्या पॅन्ट्स वगैरे, आणि तुम्ही बघू शकतात फक्त 2 ते 3 पॅन्टी ज्या एक्स्ट्रा आहेत त्या मी बाजूला ठेवल्या. आणि हे सुंदर असं गिफ्ट मला माझ्या मुलांनी दिलं आहे, जे की त्यांनी होममेड असं घरी बनवलेलं. तुम्ही बघितलंच असेल की मस्त असं मुलांनी खूप छान गिफ्ट बनवून दिलं आहे. आणि जो फोटो तुम्ही बघताय तो माझ्या लग्नाच्या आधीचा आहे, कारण की आता तसे फोटो काढायची पद्धत नाही, म्हणजे हेच राहिलं नाही, मोबाईल आले प्रत्येकाकडे. पहिले मोबाईल नव्हते, त्यामुळे आपण स्टुडिओत जाऊन फोटोज वगैरे काढत होतो. आणि त्यामुळे मग ते फोटो माझे तिकडचे होते, ते मी इकडे घेऊन आलेले. आणि केस इतके विस्कटले, मी आवरत होते आणि म्हटलं चला ती फ्रेम तिथे लावली आहे वरती, तर तुमच्यासोबत शेअर करूया. सो छान होतं गिफ्ट, मस्त मिळालं मला बड्डेचं. आणि सगळ्यांना मी छान असं, दुपारचं आमचं जेवणही खूप मस्त झालं, जे सगळ्यांना आवडलं. आता केक वगैरे आम्ही काही आणत नाही, ते मुलांचं चाललं होतं, पण म्हटलं उगाच कशाला, आपण तितके लहान पण नाही आहे. मुलांचा बड्डे मी खूप छान सेलिब्रेट करते, म्हणजे जसं त्यांना हवं असतं, जे हवं असतं ते. सो छान असं. आणि मलाही मस्त अशी मिस्टरांनी छान साडी घेतली, तीही तुमच्यासोबत शेअर करेनच. मस्त छान असा दिवस गेला. सो आय होप तुम्हाला आवडला असेल. आता संध्याकाळ झालेली आहे, मला ठेवायचं आहे चहा, म्हणून मी हा गवती चहा घेऊन चालले. म्हटलं जाता जाता चला ब्लॉगची एंडिंग पण करून जाऊया. आणि इतकं गरम झालं ना, जे वरती आता कबट आवरत होते, तर त्यामुळे मुलं बाहेर खेळत आहे. सो चला, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, आणि चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.